हे असं आम्हाला चुलीवरती जेवण वगैरे आम्ही असं बनवतो, कारण की आम्हाला दुसरी काही सुविधा नाही. आजी गॅस वगैरे आम्हाला काही कशाची भाकरी आहे ही? नाचणीची भाकरी का? आम्हाला काय आता दुसरं म्हणजे पर्यायच नाही काही. जर काय आणायचं झालं न्यायचं झालं तर आम्हाला डोक्याशिवाय उचलून खाल्लं शिडीतून. आता तुम्ही शिडीतून आला वरती, त्या शिडीतून आम्हाला तिथून डोक्यावरती घेऊनच चालायशिवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज असंच जंगलात राहणाऱ्या फक्त 10 लोकांच्या अशा गावाला भेट देणार आहोत. त्या गावाला भेट देण्यासाठी आपण आलोय या रायरेश्वरच्या पठारावरती. इथं यायला आपल्याला हे पूर्णपणे पाठीमाग बघतो आपण, हे घाट सेक्शन चढून आपण तिथं पार्किंग केलंय आणि ह्या शिड्या चढून आता वर आलो. इथून आपल्याला अजून 7 ते 8 किलोमीटर वरती जंगलामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये आपण आपण आता जवळजवळ 3 किलोमीटर चालत आलो या जंगलातनं आणि रायरेश्वर पठारावरून. आता आपल्याला माळवाडीला अजून जायला हा छोटासा डोंगर पार करून आपल्याला जायचं आहे पलीकडे माळवाडीमध्ये. आपण आता पूर्णपणे हे रायरेश्वराचं पठार दिसते ना, तिथून तसंच लगभग 3-4 किलोमीटर चालत आलोय. आपल्या बरोबर सुरेश दादा आहेत, जे की माळवाडीचे गृहस्थ आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. दादा मला एक सांगा, आता खाली आपल्याला ते डोम धरणाचं दृश्य दिसतंय. डोम धरणाचं आणि कोणते कोणते गड आहेत? ते कमळगड आहे बघा, समोर दिसतोय ना आपल्या थोडासा धुक्यामध्ये अंदरूक दिसतोय. अच्छा, तो कमळगड. आणि हा केंजळगड. केंजळगड. हा केंजळगड आहे. ओके. त्याच्या बाजूला तो छोटासा दिसतो तो भेंजा म्हणून बोलतात, कारण का त्याचे गड म्हणजे त्याचे एक असं वैशिष्ट्य आहे. पूर्वी लोक आमचे सांगायचे की हा गड केंजळगड आहे ना, तो केंजळगड उचलून त्या गडावरती जो आपला भीम होता, अच्छा, पांडवकालीन भीम, तो भीम आणि ते उचलून त्यावरती ठेवायचे. त्याचे अजूनही त्याच्या ह्याच्यात हात घातलेले इकडून तिकडचे होल आहेत, निशाणी आहे त्या केंजळगडाच्या पायथ्या म्हणजे ह्याच्यात कड्याच्या खाली असे अजून होल आहेत अलीकडून पलीकडे. तो उचलून त्याच्यावरती ठेवायचे. तिथे ते देवी येते, देवीचा कोंबड्यासारखा आवाज तिने काढून ते हरवल्यामुळे त्यांनी केंजळगड त्या भेंजळगडावरती बुक्की मारल्यामुळे तो भेंजळगड तुटून गेला. अशी पूर्वी जी लोक सांगतात ते आपल्याला, ते तुम्हाला मी सांगतो, शेअर करतो. आता आपल्याला किती अजून? इथून आपल्याला 2 किलोमीटर राहिले. 2 किलोमीटर राहिले. चला. इथं आता पुढे आपल्या 7 रंगाची माती आहे. रायरेश्वरच्या पठारावर मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे 7 रंगाच्या मातीची, आणि ही माती याच ठिकाणी भेटते. आता सुरेश दादा, आपल्याला ही कुठल्या कलरची माती? ही पांढऱ्या कलरची. हा इथं पांढरा कलर आहे. ही पांढऱ्या कलरची माती या ठिकाणी पांढरा. हा माळवाडीला जाण्याच्या रस्त्यावरतीच आहे. हा 7 कलर. आपण आता निघालोय त्या रस्त्यावर हा स्पॉट पडतोय. जाता जाता सुरेश दादाने आपल्या या ठिकाणी हे तपकिरी कलर आहे मातीचा. तिथं पांढरा, इथं तपकिरी, आणि त्या तिथून पुढं आता लाल पिवळा. इथे हे काळा, या बाजूला काळा इकडे आहे का? ओके, त्या ठिकाणी काळा कलर आहे. काळा बघू का, कारण काय असावं? ह्या ठिकाणी एवढंच ठिकाणी असं की या ठिकाणी 7 कलरची माती असं, म्हणजे पूर्वी लोक, म्हणजे आमची गावची लोक सांगतात जे इथं जे साती असरा असतात ना, साती असरांचे 7 कलर आहे. इथे पिवळ्या कलरची माती म्हणजे हे असं म्हणजे सांगत आलेले आहेत की साती असरांचे 7 कलर. या ठिकाणी लाल आहे, इथे लाल कलरची माती. इथे जांभळ आहे.
पठारावरती एकच ठिकाणी फक्त हे कलर या ठिकाणी जांभळा कलर आहे आणि पूर्णपणे 7 कलरची 7 रंगाची माती आहे इथं आणि महाराष्ट्रात लगभग एकच ठिकाण आहे. बरोबर. एकच ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये हा एकच ठिकाण रायरेश्वरवरतीच हे सात ते घेतले माळवाडीला जायला हा पूर्णपणे पठाराच्या जंगलातून रस्ता जातो. देवकर धरण आणि हे तुमचे माळवाडी म्हणजे की इथं फक्त 10 लोकांची वस्ती आहे आणि फार दुर्गम असा परिसर आहे. चला पूर्णपणे असं जंगलानं वेढा घातलेला हा परिसर आहे आणि ही झाडी आणि जंगल फार घनदाट जंगल आणि अशा दुर्गम भागात ही लोक राहतात. जवळजवळ म्हणजे हे पहाडी उतरून आणि ही गावात घर आहे ती. बरोबर. घर हे मला वाटतं सारवलेत. कशाने सारवलेत? हे शेण आणि राख. शेण आणि राख. शेण आणि राख म्हणजे आपले सरपंच जाळून जे राख साठते त्या राखाने हे घर सारवले. लगभग ही 4-5 घरे आहेत आणि आपल्यासोबत जे सुरेश दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. नमस्कार. ह्यांचं सुरेश दादांचं एक घर आहे. ठीक. ओके सुरेश दादा, आता मला सांगा आजी किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय? असे 3-4 पिढ्या झाल्या. 3-4 पिढ्या झाल्या. 4 पिढ्या होऊन गेल्या म्हणजे त्याच्या अगोदर कधी काय असतील ते काय सांगता येते. ओके. असं आहे. हे आमचे चुलते ते. कपडे धुवून आला का? धुवायला चालला? अच्छा जाऊ. इथं मग पारंपरिक आता मी येताना बघितलं की प्रामुख्यानं रस्ता नाही तुम्हाला. न कोणतं वाहन वरती येऊ शकतं. ठीक आहे. आणि म्हणजे भरपूर असा दुर्गम परिसर आहे. मग तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो? म्हणजे आम्हाला काय आता दुसरं म्हणजे पर्यायच नाही. जर काय आणायचं झालं तर आम्हाला डोक्याशिवाय उचलून खाल्लं. शिडीतून तुम्ही शिडीतून आला होता त्या शिडीतून आम्हाला तिथून डोक्यावरती घेऊनच चालल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. काय आम्ही काय दुसरं काही करू शकत नाही. आम्हाला दुसरा मार्गच नाही. कारण काय इथं जे काही बाहेरून कोण येत असले शासन वगैरे हे आजपर्यंत पोचले तिथं कोणी येतच नाही. आणि माळवाडी हे अजूनपर्यंत कोणाला हे माहीतच नाही. माळवाडी गुगलच्या येतं का नकाशावरती गुगलचं हे माळवाडी नाही. म्हणजे गुगलच्या नकाशामध्ये माळवाडीचं नाव. मी सुद्धा काल असं म्हणजे गुगल मॅप वरती शोधत होतो माळवाडी पण येत नव्हतं. रायरेश्वर येत नाही. रायरेश्वर नाव पडलं पण राहताय तुम्ही अगोदर पासून. माळवाडी हे नाव हे आमच्या गावातच पूर्णपणे आहे. पण जे बाहेर हे असं माहित नाही की हे माळवाडी गाव इथं आहे किंवा इथे 4 लोक ही वस्तीला राहतात. हे म्हणजे अजून बाहेर कुणाला माहितच नाही. आम्हाला पडून देत नाही, आम्हाला माहिती पडून देत नाही, काय आलं तर देत नाही. म्हणजे बाहेर म्हणजे असं हे गाव हे असं म्हणजे कुणाला माहितच नाही. ज्या लोकांनी आपले म्हणजे एकंदरीत तुमचा आणि बाहेरच्या दुनियेशी थोडासा संपर्क कमीच. बरोबर.
बाहेरचं आणि इकडं आमच्या ह्याचा थोडासा कमी संपर्क आहे. मग आता जी म्हणजे तुम्ही उदरनिर्वाह करता शेती प्रामुख्याने शेती म्हणजे आपलं जे काय गहू आणि पावसाळ्यामध्ये नाचणीचं पीक घेतो. हे गवकेला इथं वरती आहे, इथं मागं आहे, ते बिन पाणी नाही. म्हणजे आम्ही पाणी वगैरे देत नाही. जे पावसाळ्यात पाऊस ओलं पडून जे असेल, ओल असेल तेवढे त्या ओलीवरतीच हा गहू जगतो. आम्ही रासायनिक खत टाकत नाही काय नाही. किंवा काय नाही. फक्त जे आपलं जे गुरांचं जे शेण साठलेलं असतं शेणखत तेवढंच फक्त टाकायचं. तेवढ्यातच तो गहू तयार होतो. शेत वगैरे खत वगैरे कुठलं नाही काय नाचणी गरबी एवढे होते. हे पण मला वाटतंय की जसं म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतील त्यावेळी तुम्हाला काहीच करता येत नसेल. नाही म्हणजे लगभग मला तर वाटतं जास्त पाऊस असेल इकडे. हो जास्त पाऊस. अशी येणं बरं आहेत ना की ते रान असतं ते रान कापून ठेवायचं आणि ते सगळं बांधून घ्यायचं आणि एवढं जायचं म्हणजे ह्या झडपा आहेत जे आपण आपल्या येड्याला आहे हे असं इथं वर म्हणजे बघा नेचाच बांधलेली. आहे. हे नेच आहे इथं बघा वर तिथं पण बांधलेली बांधलेले ती पण समोर बांधलेली आहे समोर हे इथं घराच्या बांधलेली. वरल्या बाजूला. अच्छा. हे असे बांधलेले ते झडपा आहेत ना अशा पूर्ण बांधायचे. आम्हाला याला फक्त तेवढीच एंट्री ठेवणार. ही जी आता आपली एंट्री एवढीच ठेवायची कारण काय हवा घुसल्यानंतर घरं उडून येतात. आता एक खालच्या बाजूला एक घर आहे त्या घर पावसाळ्यामध्ये उचलून वाऱ्याने बाहेर उचलून टाकले. मोठं घर होतं 15 गुंठ असा घर टाकला. पलीकडच्या बाजूला टाकले. म्हणजे पावसाळ्यात एकंदरीत जनजीवन फारच पावसाचं लय त्रास. विस्कळीत होते असं. बरोबर. म्हणजे जे आमच्या पूर्वीपासून जे आम्ही आहे ते तसं आहे. तुम्हाला निसर्ग भरपूर आहे निसर्ग बरोबर आहे पण सुविधा नाही. सुविधा नाही. हा हे प्रश्न आहे. condition. हा महत्वाचं हे कारण काय आम्हाला असं कुठं जायचं म्हणलं एवढी तरी मेळावणी नाही काय नाही कामाला वगैरे जायचं बाहेरच जावं कुठं बाहेर लागतं. कामाला जातील तरच इथं काय नाही. मुलांचे शिक्षण वगैरे करायचं झालं तर आम्हाला बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही आणि इथं 4थी पर्यंत तर शाळा आहे. सर येतात एवढ्यासाठी मुलांना जातात म्हणजे थोडं कसं बाहेर सरांना गेलं जर तर काही अडचण असेल किंवा त्यांची कुठं मीटिंग वगैरे असेल तर काही कुठल्या दिवशी असे येत नाही सर पण सर हे येतात इथे ते पण शिडीतून चालत येतात आणि चालत परत जातात. त्यांचं रोज येणं जाणं चालू असतं. म्हणजे इथं थांबत नाही थांबत कारण काही त्यांना इथं येण्याचं जाण्याचं म्हणजे तो थोडा त्रास होतो त्यांना. इथलं वातावरण सूट होत नाही काही जास्त दिवस राहिले पण ते बाहेरचे असल्यामुळं. जंगली प्राण्यांचा जंगली प्राणी म्हणजे आपल्याला मग तसं काय त्रास नाही म्हणजे जास्त करून म्हणजे बिबट्याच म्हणजे आपले जनावर वगैरे आहेत. म्हैशी आहेत. नाही एवढ्या तो गेल्या वर्षीपासून एवढ्या वर्षात त्यांनी लय नुकसान केलं. म्हणजे म्हणजे बिबट्यांनी पिकांना नुकसान होत असेल ना? पिकांना नाही. पिकांना म्हणजे बिबटं जास्त आहे ना, बिबटा आहे ना ते बिबट्या. शेरड्या, जनावर हे मान शेमात त्यांना मग असं घरामध्ये आतमध्येच तुम्हाला गोठा करून ठेवावा हा लागतो आताच. रात्रीचं. रात्रीचं म्हणजे आपल्या घरामध्येच आता गुरं वगैरे आहे जरा बाहेर गेलीत ना बछडे वगैरे ते तिकडे पकडते ते बाहेर सोडल्यानंतरच आपल्या घरात इथे नाही त्रास. जिथं आम्ही राहतो इथं त्रास नाही कारण काही ते बिबट्या वगैरे इथे येत नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये एकदा आलेल्या त्यांनी आमच्या घरातून तिला कुत्रं एक नेलं होतं. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी बोललो होतो त्यावेळेस फक्त ते काढून नेले तिथून. म्हणजे ते कुत्रं तिथूनच घरातूनच घेऊन गेलं. इथून हा ते का ते त्या कोपऱ्यामध्ये होतं तिथूनच उचलून घेऊन गेलं. दोन वेळा दोन नेले. छोटं होतं एक मोठं होतं. आता एकच राहिलेलं कुत्रे आमच्याकडे. म्हणजे कसं आम्हाला एखादं बिबट्या येऊ द्या किंवा जंगली प्राणी कुठला आमच्याकडे गवे असे शेतात वगैरे घुसल्यानंतर भुंक टाकली कुत्र्यांनी म्हणजे समजतं की काहीतरी आपल्या शेतात आले किंवा आपल्या जवळ कुणी आलं तरी माणूस आला एखादा बाहेरचा काय आलं तर मला वाटतं आता कुत्रं म्हणजे असं काही दिसलंच नाही. हा नाही ते आता आहे कुत्रं पण ते गुरांच्या बरोबर गेलेलं आहे. हा पण ते गुरं सुटलं ना म्हशी सुटलं की ते बरोबर ते जातं. बरोबर आहे ते म्हणजे रात्री काय किंवा काही जरी प्राणी आला तर कुत्री काही लगेच आवाज आवाज हा मग ते समजतं आम्हाला की कोणतरी आले. सुरेश दादा आता पावसाळ्यात म्हणजे असे हे असे झडपा बांधावं लागतात. आता आम्ही काढून ठेवलेले आहेत हे एवढे राहिले ते पावसाळ्यात असे झडपा बांधावं लागतात आपल्याला. हा ठीक आहे. आणि हे असे आमचे हे पूर्वीचं घर आहे. हे ज्या भिंती आहेत ते चिखल
आणि दगड जे आपली हा माती आहे, हा मातीचा चिखल बनतो. आपण कसं सिमेंट कालवतो हा. त्या प्रकारे ही जी माती कालवायची ती पण आम्ही पायाने तुडवून मळून घ्यायची अच्छा. आणि नंतर मी ह्याचं बांधतो. आणि हा दगड आहे, हा जांभा टाईपच दगड आहे, पण हा जो जांभा जो रत्नागिरी दगड भेटतो त्यापेक्षा हा प्युअर दगड आहे. आणि हा जो जांभा आहे ते जांभा आहे ना, ते ज्या पूर्वी लोक जे आपल्याकडं इथं होते म्हणजे असे ते ह्याचे आहे ना तांबा आणि पित्त गाळून काढायचे, ते तुम्हाला मी जाता वेळेस दाखवतो. आता हे हा आमचा गुरांचा गोठा, इथं म्हशी वगैरे आम्ही बांधतो. म्हणजे बाहेर हा बांधू शकत इथं नाही. बांधतो कारण की जे पूर्वी आहेत, ते आम्ही पूर्वीप्रमाणे जे हिवटी आणि हा गोठा गोठा. आणि हा आतला आमचा घराचा रूम, म्हणजे आम्ही जे राहण्याचा रूम आहे तो आतमध्ये. आणि हे ज्या लाकडी काम आहे हे पूर्वीचं लाकडी काम आहे. हे असे पहिले म्हणजे ओटीचं हे ओटीचे खांब हे खांड आणि हा आणि हा मधला हा खण आहे, हे खण म्हणतात ह्याला. हे पूर्वी म्हणजे आपल्याकडे कसं आपण स्क्वेअर फूट मध्ये मोजतो तसे हे घर खणामध्ये मोजले जाते. हे 5 खणाचं घर आहे. हे गुरांचा आपल्या मशीनचा गोठा, ही मशीनचं रेडको आहे. हे आता म्हणजे त्यांची आई वगैरे गेले असतील चरायला गेले. हे चरायला गेले. हे 3 झालेत आता. 3 झालेत. म्हणजे ज्या आता जे आमच्या म्हशी आहेत त्या बाहेरून चरून आल्यात की ज्याच्या ते जागेवरती येऊन उभे राहतात. ज्याचे ते जागेवरती येतात. ते जागेवरती आल्यानंतर मग ते दाव आहे, हे जे दाव आहे हे दाव्याला फक्त आपण बांधायचं. म्हणजे त्याची प्रत्येकाची जागा ठरलेली आहे बाबा. ही ही म्हणजे नाव असतील नावाचे ह्या एकाची त्याची ज्या म्हशीची नाव आहे ते आपली ज्याचं ते एका जागेवरती उभं राहणार. त्याच जागेवरती येणार उभा राहणार. तुम्हाला फक्त नुसतं येऊन उभं राहतात आणि ते बांधायचं. किती वाजता येतात गुरु असे? 6:30 ते 7 पर्यंत येतात. आणि सकाळी 11च्या आतमध्ये सोडतो आम्ही चरायला. हे बा काय चाललंय आज शाळेला? सुट्टी शाळेला? हे असं आम्हाला चुलीवरती जेवण वगैरे आम्ही असं बनवतो कारण की आम्हाला दुसरी काही सुविधा नाही. आजी गॅस वगैरे आम्हाला काही. कशाची भाकरी आहे ही? नाचणीची भाकरी का? आता हे पहिल्यांदाच आपण करतोय. ही प्युअर नाचण्याची भाकरी, कारण की आता जिकडे बाहेर आपण खाल्ली नाही नाचणी आपली लावायची पेरायची लावायची पावसात. हे असं आमचं साध्या पद्धतीमध्ये जनजीवन आम्ही असं जगतो. कारण काही सुविधा नाही तर काही करू शकतच नाही. मला दुसरं डोक्यावरती आणल्याशिवाय मला काही पर्यायच नाही. सुरेश दादा इकडं हे असे काय केलं ते? हे जे आहे ते आपल्याला जे पावसाळ्यात मध्ये जे लाकड असतात ते आपले सरपण चुलीला ते सरपण रचण्यासाठी साठवायला ह्याच्यावरती ठेवायचे. पूर्ण घर असं हे दगडी आणि मातीचं. दगडी आणि मातीचं, कारण ह्याला सिमेंट वगैरे काय वापरलेलं नाही. काय हे घर बांधून आपल्याला झाले 31 वर्ष झाले हे घर. काय नाव बाळा? अच्छा कितवीला आहे? 6वीला. तुझं काय नाव? अभ्यास करताय का खेळताय? बर चल ठीक आहे करा. ही माळवाडीची शाळा 4थी पर्यंतची आहे आणि इथं मुलं शिकायला किती मुलं? 4-5 मुलं? 4-5 मुलं आहेत. 4-5 मुलांसाठी शिक्षक इथे येतात? हो इथे येतात. हे मंदिर आहे. या मंदिरातच शाळा भरवली जाते. अच्छा म्हणजे मंदिर पण आहे का? गणपतीचं मंदिर आहे. शाळेमध्येच मंदिर पण आहे. चला आपण दर्शन करू या. प्रथम ओम गणपती आणि
इथंच ही शाळा पण आहे. हा इथे शाळा आहे. इथं शाळा भरते, हो मंदिरात शाळा भरते इथंच. ज्या वर्षी आम्ही मंदिर बांधलं त्यानंतर मग शाळा. पहिली आमची शाळा घरामध्ये भरायची आणि शाळा नव्हती, त्यामुळे आम्ही घरातच शिक्षक वगैरे सगळे घरातच मुलांना वगैरे शिक्षण द्यायचे. नंतर मंदिर बांधलं आम्ही, मंदिरामध्ये मग शाळा इकडं मंदिरात शिफ्ट केली. ओके. असं झालेलं आहे. कारण काही शाळांपूर्वी आम्हाला मिळालीच नव्हती, शाळा नाहीये. शाळेसाठी पण पुढून मंजुरी आली नाही अजून. चला ते महत्वाचं आहे की इथे येऊन शिकवतात हा. आणि शिकली पाहिजेत मुलं खरं. पण आम्हाला एवढंच चांगलं वाटतं शासनाने की मुलांना एवढी तरी पण शाळा दिली आम्हाला आमच्यासाठी. म्हणजे शासनाचं थोडस तरी पण लक्ष आमच्यावरती आहे. ते जे शिक्षक येतात ना त्यांना पण खरंच मानलं पाहिजे की एवढ्या लांब दरी खोऱ्यातनं चालत येऊन सुद्धा शिकवतात मुलांना. शासनाने आम्हाला म्हणजे आमचं कुठेतरी नाव, जशी शाळा सुरू झाली तशी हळूहळू माळवाडीचं नाव पुढं चाललं. हा म्हणजे माळवाडी म्हणजे अजूनपर्यंत कोणाला माहितच नव्हती, कारण काय हे रायरेश्वर म्हणूनच ओळखलं जायचं. पण वाडी ही माहितच नव्हती. पाणी वगैरे नाही, हे म्हणजे बिना पाण्याचं. म्हणजे जे पावसाने जी ओल राहिलेली असते, पाऊस जो पडतो उघडायच्या टायमाला ते दसरा आणि दिवाळी त्या दरम्यान मध्ये नांगरायचं. म्हणजे आम्ही ते असं खाली ट्रॅक्टरने वगैरे नांगरतो, आम्ही बैलांनी नांगरतो. बैलांनी नांगरून मग ती जी ओल राहते त्या ओलीमध्येच हा गहू उगवतो. आणि त्या गव्हाचाच त्याच त्याला पाणी परत नाही, काय खत नाही, कुठलं काय नाही. आणि जे गुरांचं शेण आहे ते शेणच, फक्त शेण खताशिवाय दुसरं कुठलंच खत नाही, काहीच नाही. आता मला वाटतं हा काढायला आला का अजून? हा काढायला आलेला आहे. इकडे पण आहे ना? हो इकडे पण. मग इकडे प्रामुख्याने तुमचे गहू आणि नाचणी हे दोनच पिकं. हा दोनच पिकं, गहू आणि नाचणी. ओके. सुरेश दादा, ह्या पेंड्या म्हणजे गवताच्या आहेत? हा गवताच्या. आणि ह्या अशा बांधून मग का ठेवायच्या? हे बांधून म्हणजे असं ज्या आम्हाला आणायला लागते, हे डोक्यावरती उचलून आणण्यासाठी हे अशा बांधून आणायला लागतात. तिकडून रानातून अशी मोळी बनवायची गवताची, मग ती डोक्यावरती घेऊन मग इथं आणून टाकायची. आणि मग ते ह्या अशी गंजी लावायची, त्याला असे रचून ठेवायची. मग ते पावसाळ्याच्या वेळेस मग इथली एक अशी त्याची जी पेंडी बांधलेली असती ती घरात नेऊन रचायची. जनावरांना चारायची. म्हणजे पावसाळ्यात आम्हाला घरात ठेवायला लागतं, कारण का बाहेर ठेवलं तर मग ते ओलं होतं. आणि ते पावसाळ्यामध्ये ह्यांना आम्ही हे सुक्क गवत का घालतो, कारण का पावसाळ्यामध्ये थंडीमुळं आणि जंगलामध्ये पण ओलं आणि घरामध्ये पण ओलं घातल्यानंतर मग ते अंगात त्यांना थंडी जाणवते. आणि हे जर थोडंसं वाळं घाललं त्यांना गरमी येते जरा. बरोबर. पावसाळ्यामध्ये म्हणजे थंडी हे लागत नाही जनावरांना. सुरेश दादाने जेवणाचा बेत केलाय आणि जेवणामध्ये ही नाचणीची भाकरी आहे, खरडा आहे आणि ही नाचणी याच्यापासून ही भाकरी तयार केली जाते आणि पावट्यांचं कालवण आहे. नाचणीच्या भाकरी चवच वेगळी, छान मस्त. या यात आजारी झालं, डिलिव्हरी झाली तर या डालात न्यायची. ह्यातनं न्यायचं का? डोंगरात नाही, असा डाल दुपायचा, त्यात बसवायचं आणि त्यात न्यायचं. असे माग मोर 2 गडी, पुढे 2, डोंगराने खाली जायचं गाडीच्या मार्गापर्यंत. हे उचलून न्यायचा डाल, त्यात माणूस आतमध्ये बसवायचं, घेऊन जायचं. आपल्याला या ठिकाणी आपण आलो या गावामध्ये, सुरेश दादांनी तर मदत केलीच केली, त्यांच्या आईने पण मदत केली, त्यांचं पण आपण आभार मानतो. तसंच त्या मावशी पण आहेत. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, असेच मतलब माया राहून द्या. ठीक आहे.
आणि आपण आता दादांना आपल्यातर्फे थोडीफार मदत करू. हे घ्या दादा. परत सेवेचा मोका द्या आम्हाला. ठीक आहे.